आता पीठ मळून झालं आहे. फर्स्ट टाईम मी पीठ मळलं. बघू आता भाकरी कशा होतात त्या. मी अख्खा मसाला टाकला आहे आणि हे आता म्हणजे गरम व्हायला थोडा वेळ लागतो. त्यानंतर दुसरी भाकरी टाकली. हे थोडी म्हणजे चांगली तरी झाले ह्याच्यापेक्षा. आता बघू आपण नंतर जशी जशी बनवत जाईल तशी मला प्रॅक्टिस होत जाईल. आणि मला हातावरचीच भाकरी आवडते, मला लाटून भाकरी आवडत नाही. त्यामुळं मी स्वतः आज आई नाही म्हणून मग मी बनवायला घेतले. आणि इकडे मग रस्सा. त्यानंतर काही नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज संध्याकाळीच म्हणजे व्हिडिओ सुरू केले. आता मी म्हणजे घरी एकटीच आहे जेवायला, तर मी चिकन आणले बाप्पाई. तर मी चिकन आणि भाकरी बनवणार ते तुम्हाला दाखवेन मी ब्लॉगमध्ये. आणि म्हणजे मातीच्या भांड्यात बनवणार फर्स्ट टाईम. तर तुम्ही पण माझ्यासोबत ज्यांनी म्हणजे कोणी बनवलं असेल कमेंटमध्ये मला सांगा की मातीच्या भांड्यात जेवण आम्ही बनवलेलं. आज आई नाही त्यामुळं मी चुलीवर बनवणार होते, पण आई नाही त्यामुळं मग मी गॅसवर बनवणार आहे. आता आईने मला खोय घेऊन दिले भाकरी बनवायला. आणि नंतर मग आता थोड्या वेळात भाकरी बनवेन आणि मॅरिनेट करून ठेवले चिकन मी. आणि नंतर मग चिकन आता टॅमॅटो आणि कांदा ग्रेव्ही करते त्याची. त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवेन पुढे पुढे काय काय होते ते बघत राहा. आता भाकरीचं पीठ आईने मला खोय घेऊन दिलं आहे आणि मी चिकनची पण तयारी केली आहे एका साईडला. कांदा आणि टॅमॅटो ग्रेव्ही मी सलवीन आणि ह्याच्यात आलं लसूण पेस्ट आहे. आणि ह्याच्यात मी भाकरी बनवणार आहे आणि ह्याच्यात मातीचं भांडं आहे. चिकन बनवणार आहे मी सुक्कं, म्हणजे थोडा रस्सा, पण भाकरीसोबत थोडा रस्सा पाहिजे त्यामुळे मग मी ह्याच्यात बनवेन. भाकरीचं पीठ मी मळून घेते. आता पीठ मळून झालं आहे. फर्स्ट टाईम मी पीठ मळलं. बघू आता भाकरी कशा होतात त्या. माझं पीठ मळून झालं आहे आणि मी आता भांडं ठेवलं आहे गॅसवर. चिकन पहिले बनवून घेते, नंतर मग भाकरी बनवेन. मी अख्खा मसाला टाकला आहे आणि हे आता म्हणजे गरम व्हायला थोडा वेळ लागतो. त्यानंतर मग कांदा आहे, हा कांद्याच्या मिक्सरमध्ये वाटला येतो. आणि हे टॅमॅटो आहे हा, आणि आलं लसूण सर्व पेस्ट आहे. आता त्याच्यात सर्व टाकले मी कांदा आणि टॅमॅटोची ग्रेव्ही. आणि मग आता चिकन मी टाकते आणि त्याच्यानंतर मग भाकरी बनवेन मी. आता थोड्या वेळात रस्सा होईल. आणि इकडे भाकरी बरोबर नाही झाले, थोडी हे झाले करपले म्हणजे. आणि आता बनवते मी. हे झाले तयार. एवढी म्हणजे खास नाही झाले, मी फर्स्ट टाईम बनवले आहे भाकरी. तर आता बघू आपण खाण्याला म्हणजे खाईन एवढी चांगली आहेत तर. नंतर ही भाकरी केल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन. पण रस्साचा वास एकदम भारी येतं. मला तर असं वाटतं आत्ताच जेवावं, मस्त एकदम. दुसरी भाकरी टाकली. ही थोडी म्हणजे चांगली तरी झाले ह्याच्यापेक्षा. आता बघू आपण नंतर जशी जशी बनवत जाईल तशी मला प्रॅक्टिस होत जाईल. आणि मला हातावरचीच भाकरी आवडते, मला लाटून भाकरी आवडत नाही. त्यामुळं मी स्वतः आज आई नाही म्हणून मग मी बनवायला घेतले. आणि इकडे मग रस्सा. त्यानंतर आई गोंधळाला गेले, ते इकडून वडे पण आणलेत. ते आमच्या इथे तांदळाचे पिठाचे वडे बनवतात लग्नासाठी, म्हणजे लग्न किंवा गोंधळ असतं त्या. तुम्हाला मी दाखवेन खाताना. आतून 2 भाकऱ्या बाकी आहेत करायच्या. आणि आता चिकन झालं आहे, म्हणजे पूर्ण सुक्कं मी बनवलं, जास्त रस्सा नाही ठेवला. एकटीच आहे कारण मी एकटीला पण हे जाम झालं. आप्पा आणि आई आल्यानंतर एक एक भाकरी खायला सांगेन मी. पण मस्त झालं आहे टेस्ट एकदम, वासच मस्त येते. आता नंतर खाल्ल्यावर समजेल. आता झाले. आणि नंतर मग आता भाकरी छोट्या छोट्याच बनवल्यात. हे अर्धा झाल्यात 3 आणि ह्या 2 बाकी आहेत व्हायच्या. नंतर मग आता
कंटाळा तर भरपूर आला आहे, कारण मी फर्स्ट टाईम बनवायला घेतलं आहे भाकरी. लाज भाकरी आहे. सर्व भाकऱ्या झाल्यात आणि चिकन मस्त असं सुक्कं मस्त झालं आहे. आता मी जेवून घेते भाकरी झाल्यानंतर. आता भाकरी झाल्या आणि त्यामुळे आता जेवायला घेते. भरपूर कंटाळा आला, कारण मी 7ला सुरुवात केली, आता 9:30 वाजलेत. मग आता मी जेवून घेते, त्यानंतर मग आपण भेटूया. म्हणजे जेवताना मी दाखवते. लिंबू नव्हता आज, आप्पाने मी सांगायला विसरलो, घरात लिंबू संपलेला. म्हणजे लिंबू असतं तर त्यापेक्षा जास्त टेस्ट आली असती चिकनला. तर बघू खाल्ल्यानंतर समजेल कसं झालं आहे ते चिकन. नंतर मग आता मी खाल्ल्यानंतर दाखवते. घेतले भाकरी घेतल्यात 2 आणि चिकन घेतलं आहे, कांदा आहे. आणि आमच्या इथे आज गावात म्हणजे गोंधळ आहे, तिथून आईने वडे आणलेले ते मी घेतले. मला तर खूप आवडतात लग्नातले वडे. ते चिकनसोबत ते एकदम भारी लागतात. फक्त लिंबू नाही, लिंबू असतं तर त्याच्यापेक्षा मस्त लागले असते चिकन. नंतर मग आपण भेटू. मी आता जेवायला बसले. सगळं माझं झालं, म्हणजे भाकरी आणि चिकन अगोदर झालेलं, फक्त भाकरीला थोडा वेळ लागला करायला. आणि कांदा कापला आहे मी. आता जेवून घेते. आता म्हणजे बोलते की व्हिडिओ पूर्ण बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. प्लीज मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करते की चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. त्यामुळे मग ज्या व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बोललेली की, पण नंतर त्याच्यानंतर एक मी व्हिडिओ टाकला पण मी बघितलं तर व्हिडिओ पूर्ण बघतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत. तर प्लीज माझी सगळ्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे मग जास्तीत जास्त व्हिडिओ बनवेन. आणि आज म्हणजे आमच्या गावात गोंधळ होता, त्यामुळं मग मी घरी एकटेच होते. आप्पा आणि आई तिकडे गेली. मग आप्पाही मला चिकन आणले. म्हणून काय करायचं. आणि त्या दिवशी मातीची भांडी घेतलेली. आधीच्या बड्डेला मी शॉपवर गेलो तेव्हा तवा घेतलेला तर मातीचा, आणि चिकन बनवलं ती हंडी ती घेतली. त्याची प्राईस होती 400 रुपये आणि ते तवा फक्त 50 रुपये. म्हणून कसा असेल कसा नाही. फर्स्ट टाईम त्याच्यात मी म्हणजे बनवलं आम्ही. आता बघू तो तवा असं म्हणजे चांगला नसते की नाही. पण अजून मला म्हणजे मातीची भांडी घ्यायची आहेत. आमच्या इथे गावाच्या 5-6 किलोमीटर असेल तिथे आंबेपूर म्हणजे गाव आहे, तिथे मातीच्या सर्व भांडी पण होतात. एक दिवशी मी गेले तिकडे, म्हणजे चूल बिल आमच्या चूल आहे ती तिकडून आणले आंबेपूरवरून. कळली मग गेले तर मी व्हिडिओ करेन तिकडला. आणि मला असं ना जुन्या वस्तू हे करायला मला भरपूर आवडतं, जपून ठेवायला. जसे म्हणजे मातीची भांडी एकदम पहिल्या जमान्यात कसं मातीच्या ह्याच्यात जेवण बनायचं, तसं मला बनवायला खूप आवडतं. म्हणून मी आईला बोलले कधीपासून की आपण मातीचं भांडं घ्यायचं. पण त्या दिवशी अचानक ते काका आले विकायला. बोलू आईला घेऊन टाक बोलू, कारण बरेच दिवस चालेल की मला तिकडे जायचं होतं आंबेपूरला, पण गावातच विकायला आला त्यामुळे मी इथंच मी घेतलं. ताईने पण घेतलं आहे तेव्हा आणि नानीने पण. आम्ही 3 घेतले म्हणजे आमच्या घरात. आता मी जास्तीत जास्त म्हणजे व्हिडिओमध्ये बनवण्याचा प्रयत्न करते. काय मला चुकलं असतं तर कमेंटमध्ये मला सांगा की तू असं बोल, काय 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 चुकते म्हणजे ते भाषेमध्ये. म्हणजे थोडंफार माझं होतं असेल इकडे, पण जास्तीत जास्त जशी बोलत जाईल ना तशी मला सवय होत जाईल. त्यामुळे मी सांगते की म्हणजे ज्या सबस्क्राईब केलं चॅनल तर मला पण जास्त आवडेल की जास्तीत जास्त तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवायला. तर प्लीज मी सांगते का चॅनल सबस्क्राईब करा, त्यामुळे लाईक पण करा आणि कमेंट मला सांगा कुठला तुम्हाला जास्त पार्ट आवडला. मी जास्त बोलते ते आवडतं की जास्त दुसरं काय बघायला तुम्हाला आवडेल व्हिडिओमध्ये ते पण सांगा मला.
तसं तर मला बोलायला भरपूर म्हणजे आवडतं. जास्त म्हणजे कोणावर पण असं बोलायला मला आवडतं भरपूर. आई तर अजून म्हणजे आले नाही. मी त्या म्हणजे सुरुवातीला मी सांगत की चॅनल सुरू केलेला, पण जास्त व्हिडिओ टाकत नाही. आता माझा प्रयत्न आहे की मी दररोज व्हिडिओ बनवत राहीन, दररोज टाकत जाईन. तुम्ही